हे सदस्य घ्या. त्यांना आम्ही सांगितलं भाऊसाहेब हे असं नाहीये, त्या मागासवर्गीयचं खुल्या वर्गाचे जरी पदोन्नती करत असेल ते बरोबर आहे का नाही ते बघायसाठी तो मागासवर्गीय अधिकारी असतो. तुमच्या पॅनल मध्ये मागासवर्गीय अधिकारी असायला पाहिजे. आम्ही सांगितलं केलेलं सीजीएमचं पॅनल चुकीचे रद्द करा, केलेलं सीएमचं पॅनल रद्द करा म्हणून यांनी सातत्याने आम्ही मागणी धरली. परत आम्ही आयोगाकडे शासनाकडे गेलो, घाबरले, त्यांना वाटलं आता प्रॉब्लेम होईल. यांनी आज कंपनी झाल्यानंतर 63 वर्षापासून आजपर्यंत 57 वर्षानंतर आज परिपत्र काढलं कुठल्याही वर्गाचा असो मागासवर्गीय सदस्य हे संघटनेने सांगितल्यानंतर परिपत्रक दुसरं काढ. म्हणजे किती यांच्यामध्ये मला असं सांगायचंय, आम्ही जे म्हणतो की आमचे माणसं काय कामाचे नाही हे लक्षात आलेलं आहे. मित्रांनो तुम्हाला अनेक गोष्टी सांगायच्या. आता डायरेक्टचं पॅनल होतं, मला काय समजत नाही हा डायरेक्टचा काय बोर्ड बंगाल आहे. पूर्वी परीक्षा होत होत्या ज्या पद्धतीने आता आम्ही पाहिलं की ऑपरेटर वगैरे ITIच्या निकालाच्या आधारे ज्या वेळेस तो सिलेक्शन झाला तो मोठ्या प्रमाणात खुल्या वर्गामध्ये सुद्धा बहुजन वर्ग आलेला आहे. आज परीक्षा होत होत्या, आता मागासवर्गीय मेरिटवर येत होत्या. आता तुम्ही बघा निकाल कसा लागतो डायरेक्ट मध्ये. एसटीचा माणूस एसटी मध्येच पास होतो, एसटीचा माणूस एसटी मध्येच पास होतो, एनटीचा माणूस एनटीतच पास होतो खुल्याचा. अरे डायरेक्ट मध्ये मी यांना सांगितलं हे कुठेतरी वास येतोय, हे चुकीचं काम आहे. मी म्हटलं यांना कायदा असं सांगतो डायरेक्टचं असू या प्रमोशनचं या डायरेक्ट मध्ये मी मागासवर्गीय सदस्य असला पाहिजे आणि 8 वर्षात झालेली डायरेक्ट सगळी रद्द करून टाका. घाबरले, त्यांना सांगितलं हे मी तुमचं आता संपूर्ण काय कसं काय. ज्या वेळेस आम्ही याला लक्षात येते आमच्या कर्मचाऱ्यांवर इतका अन्याय होत आहे आम्ही आवाज उचलतो, परंतु कुठे कुठे आम्हाला गळचेप होत आहे. म्हणून मित्रांनो हे डायरेक्टचं असू दे या अनेक गोष्टी असू दे, बऱ्याच गोष्टीमध्ये आपल्याला इथं अन्याय होतोय. कास्ट व्हॅलिडिटीचा प्रश्न आहे. कास्ट व्हॅलिडिटीचे मध्ये आता आमचे काय एक बंधू ड्रायव्हर म्हणून रिटायर झाले. कास्ट व्हॅलिडिटीचं आम्ही परिपत्रक संपूर्ण वाचलं, त्यामध्ये असं कुठं लिहिलेलं नाही जर त्यांनी व्हॅलिडिटी दिली नाही त्याच्या आर्थिक कुठं थांबा म्हणून. आम्ही पूर्ण अभ्यास केला, त्यांना सांगितले हे कुठे आधारे थांबवला आम्हाला दाखवा, त्याला सांगता आलं नाही. 2 महिने थांबवले, 3ऱ्या महिन्यात पैसे घेऊन टाकले. ते म्हणजे अजून काय प्रॉब्लेम परत SC ST करता. हे सांगायचं कारण काय, आयोग आपल्या हाताशी आहे, शासन आपल्या हाताशी आहे, पण महापारेषण आपल्या हाताशी नाही हे तुम्हाला सांगून देतो. मित्रांनो आमचे बरेच मंडळी आहेत, इथं ITची मंडळी आहेत. आज ITच्या संदर्भात बोराडे साहेबांनी तुम्हाला सांगितलेलं आहे IT ही केडर एक नव्याने स्थापन झालेली आहे. आज IT केडर मध्ये अनेक कर्मचारी काम करत आहे. मग तो बहुजन असू या खुल्या वर्गाचा असू, प्रत्येकाला वाटतं की पदोन्नती मला मिळाली पाहिजे. मित्रांनो आज ITचा केडरला 3 वर्षाचं लुटून गेलं, पण यांना पदोन्नती द्यायची यांना सूट नाही. मात्र इतर अधिकाऱ्यांना फार वाटतं की मला पदोन्नती वाटत. आता काय तर आमचे काय एका साहेबांनी तर माझी स्वतःची पोस्ट अपग्रेड करावी, माझा एक स्केल तो खालच्या दर्जाचा आहे, मी CRO आहे पण तो खालच्या AC चा स्केल मिळतो, मला AC चीफ इंजिनचा तो स्वतःच नोट पुटअप करतोय. त्यांनी आमचे प्रश्न सोडायचे तो स्वतःच सोडून तर लागला. मला समजलं नाही हे का असं झालं. हे अशा प्रकारचे त्यांनी स्वतःला त्या कंपनीतून इथं यायचंय, हे इथं महापारेषण मधला एक गोंधळ सांगतो. इथं गिफ्ट देतात मस्जिदल्या माणसाला. 3 कंपनीचं MSCBच्या नंतर 3 कंपनी झाली. आमच्या CGMने HR टाकलं, मी चांगलं काम केलं मला इन्क्रीमेंट द्या. MDने सही केली, त्याला 2-3 इन्क्रीमेंट मिळाला. त्यानंतर आमचे CRO सांगतात मी तेव्हा कंपनी डिस्ट्रीब्युशन सोडून इथं आलो, एवढं सुंदर कंपनी सोडलं, ह्या कंपनीत आलो, मला 2-4 इन्क्रीमेंट, त्याला 2-4 इन्क्रीमेंट देऊन टाकलं. हे इथं असं झालंय. पण आमच्या मंडळींनी इथल्या लोकांनी MBA केलं, त्यांना विचारायला इन्क्रीमेंट काय, इन्क्रीमेंट बंद केलं. मला हे सांगायचंय तुम्ही तुम्ही त्याला मान्यता देता MBA करा, मग त्यांची इन्क्रीमेंट का बंद केली. इन्क्रीमेंट का बंद केली, इन्क्रीमेंट द्यायला पाहिजे त्यांना, तर त्यांना इन्क्रीमेंट बंद करायचं कारण काय. आज इन्क्रीमेंट MBAचा दर्जेदार शिक्षण यावं, दर्जेदार प्रशासन करावं, त्यासाठी ती इन्क्रीमेंट आहे. 3 MBAचे शिक्षण करायला जा तुम्ही बसलेत ना जुने BCom केलेले लोक, एक MBA करून टाका. आजच्या तारखेला त्याला 2 लाख रुपये खर्च आहे. डोक्याची परिवारापासून मुलं बाळापासून वेळ काढून कामातून वेळ काढून तो MBA करतो आणि नंतर त्याला सांगतात तुला MBA दिला, MBAची इन्क्रीमेंट मिळणार नाही. हे चालणार नाही.
तुम्ही इन्क्रिमेंटची खैरात या पारेशन मध्ये वाटल्या जाते आणि आमच्या बंधूंना म्हणजे कुणी असू दे MBA केलं त्याला इन्क्रिमेंट मिळला पाहिजे ही संघटनेला प्रमुख मागणी मी जारोडे साहेबांना सांगितलं या तिन्ही कंपनीमध्ये इन्क्रिमेंट सुरू व्हायला पाहिजे। हे अशा प्रकारचं मित्रांनो सांगण्याचं मला भरपूर आहे। या पगारवाढी आणि पेन्शन बद्दल पाटील साहेब तर सविस्तर सांगतील पण पेन्शन बद्दल तर सांगायला नकोच। पेन्शन बद्दल मी नोकरीला लागल्यापासून पेन्शन स्कीमची प्रकरण हाताळतोय मला 25 वर्ष होऊन गेली परंतु 25 वर्षात अनेक वेळा पेन्शन द्या म्हणून मागणी करायला लागलो। मित्रांनो पेन्शनचं प्रकरण फक्त एका गोष्टीने अडलं होतं महाराष्ट्र शासनापर्यंत गेलं त्यानंतर रिजनल प्रॉव्हिडंट फंड कमिशनराकडे गेलं त्यांनी असं सांगितलं तुम्ही पुटात केलेली पेन्शन ही स्कीम ही सुंदर आहे परंतु आम्हाला जी हमी आहे ती महाराष्ट्र शासनाने द्यायला पाहिजे। आपण ऍग्री केलं होतं कर्मचाऱ्याला जो प्रॉव्हिडंट फंड मिळतो जे बेसिकचा 12% इथं मिळतो त्याचा 12% एम्प्लॉयरचा शेअर असतो तर आम्ही मान्य केलं एम्प्लॉयरचा शेअर तुमच्याकडे देऊन टाकू आणि जी काय जे प्रॉव्हिडंट फंडाची एम्प्लॉयरचा शेअर तुम्ही घ्या रिटायर झाल्यानंतर एम्प्लॉयची शेअर आम्हाला द्या एम्प्लॉयचे शेअर तुमच्याकडे ठेवा आणि आम्हाला काय तो बेसिक आहे त्याचा रिटायरमेंटचा तो 50% आणि त्याच्या चालू असलेला महागाई भत्ता हे पेन्शन स्वरूपात द्या। जवळजवळ अंतिम टप्प्यावर आली होती व्यवस्थापन आणि कामगार संघटनामध्ये ही चांगल्या प्रकारे डिस्कशन झाले तर कामगारांनी कामगार संघटनेने एक पाऊल मागे घेऊन त्याला मान्यता दिली होती आणि ते नंतर पुढे जात जात एक शेवटच्या टप्प्यावर रिजनल प्रॉव्हिडंट फंड कमिशनरांनी दिल्लीकडे पाठवलं त्यांनी सांगितलं की याच्यावर फक्त महाराष्ट्र शासनाची हमी द्या तुम्हाला पेन्शन लागू करतो त्यावेळेस इतकं म्हणजे बेजबाबदार अधिकारी लोकांनी ही पेन्शन स्कीम कशी फेल होईल याचं काम केलं आणि आज आपण रस्त्यावर आहोत। आज आम्ही पेन्शन साठी ओरडतो आज आमचा पगार एक काही महाराष्ट्र शासनातला जो केडर आहे आणि आमचा केडर आहे त्यांच्यापेक्षा जास्त पगार वाढ होती। आम्ही सांगत होतो LIC आणि बँकापेक्षा MSCB चे पगार वाढ मोठ्या प्रमाणात आहे परंतु मित्रांनो आम्ही हळूहळू मागे जात चाललो आणि आज आमचे पगार पण कमी आहेत महाराष्ट्र शासनापेक्षा। आज त्यांचे पगार आणि त्यांना पेन्शन आपल्याला बिना पेन्शन आणि मित्रांनो आज तुम्ही पाहाल 2005 चा कायदा केंद्र सरकारने काढला 2005 च्या नंतर लागलेल्या नोकऱ्यांना पेन्शन स्कीम नाही। आज जर इथं कायदा असा काढला तर माझं वैयक्तिक मत आहे तुम्ही एकीकडे आमदार झाला खासदार झाला तुम्ही त्यांचं मानधन वाढवता तुम्ही त्यांना पेन्शन चालू ठेवलेली आहे आमच्या कर्मचाऱ्यांना नको इथं असलेला आमदार खासदार त्याला त्याच्या नंतर त्याच्या मुलाला वारसदार म्हणून निवडणुकीत लढतो आमदार करतो आज जातो पण आमच्यासाठी आमच्या वारसदाराला नोकऱ्या द्यायला कुछ कमी काम करतात हे एवढं हे असं प्रशासन महाराष्ट्र शासन आपल्याशी गल्लत काम करतात। मित्रांनो मी यांच्याकडनं जास्त अपेक्षा करत नाही कारण आपल्याला रस्त्यावर उतरल्याशिवाय याला जाग येणार नाही। पगार वाढीबद्दल आज किती महिने लोटून गेले तुम्हाला चांगला माहिती आहे 7-8 महिने लोटून गेले। आज आपल्याला पगार वाढीबद्दल प्रस्ताव सगळ्या संघटनेने आपल्या संघटनेने दिला आम्ही सांगितलेलं आहे 50% पगार वाढ कशी पाहिजे महागाई भत्ता 31 मार्च 2013च्या महागाई भत्त्यामध्ये 50% मिळून तो बेसिक आणि त्याच्यामध्ये 72% DA मर्ज करा तो होणारा बेसिक वर चालू DA असा मिळून आमचा 50% पगार वाढ द्या असा प्रस्ताव आपल्या संघटनेने सादर केलेला आहे। आम्हाला असं सांगण्यात आलेलं आहे की प्रशासनाच्या लेवलवर 3 राऊंड पगारवाढीच्या चर्चा झालेल्या आहेत संघटनेशी डायलॉग आम्ही सुरू करू। मित्रांनो मला आशा आहे आजपर्यंत पगार वाढ आम्हीच केलेली आहे आणि चांगल्या प्रकारे मिळून तुम्हाला दिलेली आहे यावेळेस सुद्धा पगार वाढ चांगल्या प्रकारे मागासवर्गीय संघटनाच मिळून देणार हे मला 100% दावा आहे। मित्रांनो पेन्शन असू बॅकलॉ असू पगारवाढ असू हे होणारच हे काय नाही देणार हे काय देणार नाही यांच्याकडे आम्ही घशात हात घालून काढणारे माणसांना अवलाद आहोत हे आम्ही मिळवणारच। प्रशासनाला कसं जाग करायचंय आम्हाला सांगणार अरे हे काय जागे होणार या महाराष्ट्र शासनाने 4 महिने झाले की त्यांनी परिपत्रक अध्यादेश काढला की प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या समोर भारताचा ध्वज
सकाळी 10 ते 5 फलकला पाहिजे आणि संध्याकाळी तो विचार कायदा लागू होऊन 4 महिने झाले, त्याला परत 1 महिन्याचे एक्सटेन्शन आहे या नोव्हेंबरच्या 30 तारखेपर्यंत. 4 महिने लोटून गेले, तो भारताचा ध्वज लावू नाही शकत, तो आमचे प्रश्न काय मिटवणार? एवढंच बोलून माझे भाषण संपवतो. जय भीम.